बोगस अर्ज गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजनेची शिफारस बंद करावी. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची सरकारला शिफारस. ओडिशा सरकारनं गैरव्यवहारानंतर केली होती योजना बंद. 1 रुपयांमध्ये पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. योजनेमध्ये काही बदल करायचे असतील तर कॅबिनेटमध्ये विषय मांडू. कोकाटे यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. ठराविक लोकांच्या चुकीमुळे सगळ्या शेतकऱ्यांना दंड देणं चुकीचं. 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्यावर रोहित पवारांची एक्सपोज. 1 रुपयाची पीक विमा योजनेला बोगस म्हणू नये. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये एखाद्या ठिकाणी गैरप्रकार झाले असतील तर त्याला शिक्षा करा. मुनगंटीवारांचा इशारा. धाराशिव बोगस पीक विमा प्रकरणामध्ये 565 शेतकरी दोषी. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचा पोलीस अधीक्षकांना अहवाल. 1 रुपया पीक विमा योजना बंद न करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक. तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित राहणार. महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची 24 जानेवारीला शिवसेना भवनामध्ये बैठक. 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मेळावा होणार असून त्यानंतर होणाऱ्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला विशेष महत्त्व. संपूर्ण इमारतीमध्ये फक्त सैफच्या घराच्या मागचा दरवाजा खुला असल्यामुळे आरोपीनं सहज प्रवेश केला. वांद्रे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठेंकडून सैफच्या घराची तपासणी. सैफच्या वांद्रेतील सद्गुरू शरण इमारतीतील बाल्कनीला सुरक्षा जाळ्या बसवण्याचं काम सुरू. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणीही घरात किंवा गॅलरीमध्ये शिरू नये यासाठी घेतली जाते खबरदारी. वांद्र्यातील घुसखोरी केलेलं घर अभिनेता सैफचं आहे हे माहीत नव्हतं. आरोपी शहजादची कबुली. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरा देखील होता बंद. सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेश आणि मेघालयमधील डावकी नदी ओलांडून भारतात. मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तींबाबत रिक्षाचालकांकडून आरोपीला माहिती. सैफच्या हल्लेखोरानं पश्चिम बंगालच्या आधार कार्डवरून सिम कार्ड खरेदी केल्याचं तपासातून समोर. आरोपीनं बांगलादेशमधून काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्यही केले असल्याची माहिती. अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं केली घटनास्थळाची पाहणी. पाहणीवेळी आरोपी सुद्धा पोलिसांसोबत. घडलेल्या घटनेचं रिक्रिएशन. सैफच्या कुटुंबियांची 15,000 कोटींची संपत्ती सरकार ताब्यात घेऊ शकतं. सैफच्या भोपाळमधील कोहेफिजा ते चिखलोद या दरम्यान 100 एकर मालमत्तेवर 1.5 लाख लोकांचं अतिक्रमण असल्याची माहिती. समीर वानखेडेंची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. नवाब मलिकांविरोधातील अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असताना पोलीस कारवाई करत नसल्यानं प्रकरण सीबीआयकडे देण्याची वानखेडेंची मागणी कोर्टानं फेटाळली. मंत्रालयात अर्थमंत्री अजित पवार घेणार विविध खात्यांच्या निधींसंदर्भात बैठक. योजना निहाय निधींच्या मागण्यांकरता बैठक आयोजित केल्याची माहिती. मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांना ध्वजारोहण आणि ध्वजवंदनाचा अर्थही कळेना. 26 जानेवारीला ध्वजवंदन केलं जातं मात्र पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करावं असा शासनाचा निर्णय काढला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांचं व्हॉट्सअप हॅक. त्यांच्या नंबरवरून अनेकांना पैशांच्या मागणीचे मेसेज. हर्षल प्रधान यांनी एक्सपोज करत दिली माहिती. दहिसरमध्ये 2 परप्रांतीय बाउन्सर्सनी मराठी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर मनसेकडून बाउन्सर्सचा समाचार. मनसे कार्यकर्त्यांसमोर बाउन्सर्सनी मराठीतून मागितली माफी. महावितरण भरती प्रक्रियेच्या परीक्षेमध्ये घोळ. परीक्षार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेचा आरोप. तर या प्रकरणी विद्यार्थी कोर्टात जाण्याच्या तयारी. पालघरच्या वाडा कुडूस परिसरामध्ये टायर पासून ऑइल आणि तार काढणाऱ्या कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण. कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा. वनपर्यटनामध्ये नियम मोडल्यास 25,000पर्यंतचा दंड आकारला जाणार. उमरेड करंडला अभयारण्यात वाघांची अडवणूक झाल्यानंतर वनविभागाकडून नव्या सूचना तयार. तानसा पश्चिम जलवाहिनीला पवई येथील जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळील गळती.
दुरुस्तीसाठी पवई ते धारावी दरम्यानची जलवाहिनी बंद, कामकाजाकरता 24 तासांचा कालावधी अपेक्षित. स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेकडून प्लास्टिक पिशवी बंदीसाठी कारवाई सुरू. पहिल्याच दिवशी 1.5 लाख प्लास्टिक बंदी. 1145 जणांवर कारवाई करत 1,45,000 रुपयांचा दंड वसूल. म्हाडाच्या कोकण मंडळाची 2,264 घरांसाठी फेब्रुवारीमध्ये सोडत, लवकरच 3.5 सोडतीची नवीन तारीख मंडळ जाहीर करणार. सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्यानं सोडतीला मुदतवाढ देण्याची नामुष्की. पुढच्या महिन्यापासून गेटवे ऑफ इंडिया ते JNPT अशी ई-वॉटर टॅक्सी धावणार. JNPT कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ई-वॉटर टॅक्सी प्रमुख साधन ठरणार. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान 24 ते 25 जानेवारीला रात्रकालीन विशेष ब्लॉकचा पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकलच्या 427 फेऱ्यांवर परिणाम. मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ब्लॉक घेण्यात येणार. ठाण्यामध्ये बनावट जीवनसाथी संकेतस्थळावरून महिलांची आणि पुरुषांची फसवणुकी प्रकरणी भोजपुरी निर्मात्यासह अन्य एका सूत्रधाराला मुंब्रा पोलिसांकडून अटक. पालघरच्या डहाणू धुंदलवाडी मार्गावर 2 दुचाकींचा भीषण अपघात. दुचाकीवरील तरुण जिग्नेश भोयाल याचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्याचा दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट ही पर्याप्त पुरावे नाहीत. मुंबई हायकोर्टाकडून 25 वर्षांच्या तरुणावर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश. बॉयफ्रेंडनं लग्नाला नकार दिल्यानं तरुणीची सुसाईड नोट लिहित 2020 मध्ये आत्महत्या. वाशिममध्ये गौण खनिजाची तस्करी करणाऱ्या वाहनावर महसूल प्रशासनाची कारवाई. 3 टिप्पर आणि एका ट्रॅक्टरवर कारवाई करत 5 लाखांचा दंड ठोठावला. बुलढाण्यातील खामगावमधील बाळापूर परिसरामध्ये 2 गटात तुफान राडा. हाणामारीमुळे काही काळ परिसरामध्ये तणावाची परिस्थिती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव शांत. नागपुरातील पवन हिरणवार हत्याकांड. मुख्य आरोपीला खापरखेडा पोलिसांनी सापळा रचत केली अटक. एका निर्जन रस्त्यावर पवन हिरणवारची गोळा झाडून केली होती हत्या. अमरावती शहरामध्ये 18 दिवस रात्रंदिवस तब्बल 401 तास गायनाचा जागतिक रेकॉर्ड पूर्ण. 18 दिवसात तब्बल 2,600 गाण्यांचं गायन. यामध्ये 550 स्पर्धक होते सहभागी. बुलढाण्यामध्ये खोदकामात आढळली पंचफणाधारी प्राचीन नागमूर्ती. आढळलेली मूर्ती 10व्या शतकात असल्याचा अंदाज. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवर आजपासून 24 जानेवारीमध्ये रासायनिक संवर्धन प्रक्रिया. भाविकांना कासव चौकातील उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन करता येणार. कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थान परिसरातल्या मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादात आढळलं ब्लेड. संबंधित दुकानदारावर कारवाईची मागणी. पुण्यात गुलेन-बॅरी सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ. NIVला तपासणीसाठीचे नमुने पाठवले असल्याची माहिती. तर गुलेन-बॅरी सिंड्रोम विरोधात पुणे महानगरपालिका सतर्क. गुलेन-बॅरी सिंड्रोम विरोधात पुणे महापालिका सतर्क. आज आरोग्य विभागानं बोलवली तातडीची बैठक. आजारावर उपाय काय, तर यावर एक्सपर्ट टीम सोबत बैठक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.